नमस्कार शेतकरी बंधूंनो, वेलनेस बायोसायन्सच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मनोगत जाणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहोत आणि याच माध्यमातून आज आपण एका आदर्श सीताफळाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत। तर आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम या गावी। आता आपल्याला भेटलेले आहेत माननीय उत्तरेश्वर तळेकर आणि पुत्र राजेश तळेकर। या तळेकर पिता पुत्रांच्या प्लॉट मध्ये आल्यानंतर म्हणजे अक्षरशः सीताफळाची आदर्श शेती कशी असावी हेच पाहायला आपल्याला मिळालेले आहे। तर ह्या सीताफळ शेती करताना त्यांना आलेले अनुभव आणि ह्या सीताफळ शेतीमध्ये त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन आणि व्यवस्थापन कसं केलं याबद्दल आज आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊया। नमस्कार काका, वेलनेस बायोसायन्स मध्ये तुमचे स्वागत आहे। प्रथमतः आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तुम्ही तुमची ओळख थोडक्यात सांगा। माझं नाव उत्तरेश्वर तळेकर, राहणार केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। राजेश तळेकर, मुक्काम पोस्ट केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। साधारणतः तुम्ही आता हे तुमचं क्षेत्र जर मी बघितलं तर मला आंब्याची लागवड दिसली, सीताफळाची लागवड दिसली, तर तुमचं एकूण शेतीचं क्षेत्र किती आहे आणि त्यात तुम्ही कशा कशाची अजून लागवड करतात याबद्दल माहिती द्या। आमचं 8 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी 4 एकर सीताफळ आहे, 1.5 एकर आंबा आहे आणि बाकीचं अजून लागवडीचं आहे। बरोबर, म्हणजे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही की तुम्ही फक्त आणि फक्त फळ शेतीच करतात। बर, आता आपण मला प्रामुख्याने तुमच्याकडून सीताफळाबद्दल माहिती हवी। सीताफळाची जी तुम्ही 4 एकरावर लागवड केली आहे, या कोणत्या प्रजातीची तुम्ही लागवड केलेली आहे? ही NMK गोल्डन। NMK गोल्डन। आणि साधारणतः किती वर्ष झालेत या प्लॉटला? हे आता 5 वर्षे संपलेले त्याचे। 5 वर्ष संपले। साधारणतः ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला सीताफळ शेती चालू केल्यानंतर या 5 वर्षामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेत, काय समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागला आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली याबद्दल माहिती? काय नाही, आम्ही शेतीला फक्त रासायनिक टाकत नाही, ऑर्गॅनिक मध्ये शेती करतो। आणि याच जे सेटिंग साठी वेलनेस कंपनीचं वेलसेट म्हणून एक प्रोडक्ट आहे, ती गेल्या वर्षी आम्हाला त्याचा अनुभव आला, चांगल्या प्रकारे आम्हाला उत्पन्न मिळालं। आणि या वर्षी तर काय आता पहिल्याच बहरात आम्हाला झाडावरती 50, 60, 70 पर्यंत सेटिंग दिसायला लागलंय। बरेच लोक येतात, एवढं सेटिंग कुणाच्याच बागावर नाही, कुणाला विचारलं तर 10-15 सेटिंग आहे म्हणतात। पण ज्यावेळेस आम्ही शेतकऱ्याला सांगितलं की बाबा आमच्या बागावरती 40-50 सेटिंग आहे, कुणाला विश्वास बसत नाही। ते स्वतः बघायला येतात आणि मोजून जातात, त्यांना तेवढं सेटिंग जेवढं मोजता जास्तच आहे, पण 40-50 पेक्षा। पण वेलनेसने चांगलं प्रोडक्ट आहे आणि ते वापरल्यामुळं आम्हाला का नाही ह्या वर्षी बी गेल्या वर्षी बी चांगला फायदा झाला। आणि या वर्षी एकच फवारणी झाली आमची 29व्या दिवशी, तर त्याचा एवढा रिझल्ट आहे। आम्हाला अजून दुसरी फवारणी घ्यायची, दुसरी फवारणी झाल्यानंतर वेलसेटची, तर दुसरी फवारणी झाल्यानंतर अजून पण सेटिंग वाढण्याची म्हणजे दाट शक्यता आहे आणि वाढतच असते 100%। आणि तुम्हाला जर बघायचंच असेल तर एका फांदीला बरेच शेतकरी येतात, हो का, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पर्यंत सेटिंग आहे एका फांदीला। ह्याला एवढ्या फांदीला जर 14 सेटिंग आहे तर ह्या झाडाला लोड झेपल का? कुठेही बघा, सगळे शेतकरी येतात, खाली बसून बघतात आणि प्रोडक्ट आहे तसंच। मगाशी तुम्ही एक विचारलं की तुमचा आंबा किती आहे म्हणून, आंबा मी सांगितलं 1.5 एकर आहे। पण ज्यावेळेस मोहर लागला त्यावेळेस आम्ही कंपनीच्या साहेबाला फोन केला होता की आंब्यावर घेऊ का आम्ही एखादा स्प्रे वेलसेटचा? ते म्हणले आपण प्रयोग म्हणून तुम्ही घेऊ शकताय, हे प्रोडक्ट चांगलं आहे, घ्या म्हणले बिंदास, धोका तर काय होणार नाही। आम्ही स्प्रे घेतला, त्याचा एवढा चांगला रिझल्ट मिळाला की आमचं पूर्ण सेटिंग झालं। जे तवरात होतं, जे मोहर म्हणतो आपण, ते मोहरच्या लगेच गाठी आम्हाला दिसायला लागल्या, चांगल्या प्रकारे सेटिंग झालं त्याचं वेलसेटने। तुम्ही आता सांगितलं की आंब्यावरही तुम्ही वेलसेटचा स्प्रे घेतला, तर 1.5 एकर ह्या आंब्याच्या क्षेत्रामध्ये तुम्ही वेलसेटचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला उत्पादनात काय वाढ जाणवली, किती उत्पादन मिळालं? त्या व्यापाऱ्याने सांगितलं की 80% एक्सपोर्ट झालाय आणि 10 लाखाला आम्ही गुत्तीच बाग दिली होती, 500 झाडाची, 520 झाड आहेत। ओके, म्हणजे बाकीचे कलम केलेले एक 60 झाड आहेत नवीन।
म्हणजे आंब्यावरही तुम्हाला उत्तम याचा एकदम चांगलं. हे जाणवलं. बरोबर. तुम्ही सांगत होता. आपलं पहिलं पाणी सोडलं होतं आपण 26 तारखेला पाणी सोडलं होतं. 26 दिवसानंतर 26 दिवस आता तारीख आहे, आज 7 तारीख आहे. कंप्लीट 40 ते 41 दिवस झाले आहेत आपल्या प्लॉटला. 40 ते 41 दिवस झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की 30, 35, 40 दिवसाच्या पुढे स्प्रे वेलसेटचा घ्या. मग आम्हाला थोडा प्लॉट आम्हाला जरा थोडी कळी जास्त दिसली. मग त्यानंतर आम्ही 27व्या 28व्या दिवशी त्याचा स्प्रे वेलसेटचा घेतला. आणि आज 40 दिवसानंतर 40 आमच्या 41-40 दिवस झाले प्लॉटला. आमच्या 40 दिवसानंतर 40 दिवसात 40 सेटिंग, 40 ते 50 सेटिंग आमच्या झाडाला. म्हणजे एवढं जबरदस्त की वेलनेस कंपनीचं वेल सेट एवढा रिझल्ट भेटला. अजून त्यांचा आमचा एक स्प्रे राहिलेला आहे. तो स्प्रे घेतल्यानंतर प्रत्येक झाड 100+ सेटिंग दिसेल आमचं झाड. अरे वा. म्हणजे जी महाराष्ट्रातील आता मी अनेक शेतकऱ्यांचे अनुभव घेताना मला जे जाणवलं की अनेक शेतकऱ्यांना सेटिंगच मिळत नाही, सेटिंगचीच समस्या आहेत. आणि ज्यांना मिळते तर 10, 15, 20 अशी सेटिंग मिळते. तुम्हाला अक्षरशः ही 40-50 ची सेटिंग मिळते. हे पाहून खरंच आनंद वाटला मला ह्या प्लॉटमध्ये फिरताना आणखीन एक जाणवलं की अत्यंत ह्या प्लॉटची म्हणजे अगदी असं घर कसं स्वच्छ ठेवतो आपण तसा हा प्लॉट तुम्ही स्वच्छ ठेवलेला आहे. याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार? महत्वाचं म्हणजे आपली शेती म्हणजे आपलं घरच आहे पहिल्यांदा. ते स्वच्छ ठेवलं तरच आपल्याला त्यातून आनंद भेटतो. घर स्वच्छ आपण कसं ठेवल्यानंतर आपला तो आनंद जो भेटतो का नाही, तो आनंद आपल्या शेतीतून भेटतो. त्याची निगा म्हणजे गवत पूर्णपणे आपल्याला नष्ट करायचंय. नष्ट केल्यानंतर आपल्या झाडावर रोगराई पूर्णपणे येणार नाही. जे खताचं व्यवस्थापन आहे आमच्या सीताफळाच्या 5 वर्षाच्या झाडाचं 2 ड्रिपर आहेत. आम्ही ड्रिपर बहुत बांधलेलं. ड्रिपरच्या खालच्या साईडला आम्ही ड्रिपरच्या असं मध्ये ड्रिपर ठेवलेलं ना, आम्ही साईडला ड्रिपर हातरल्यात. त्याच्या खाली नंतर आम्ही कृषी अमृत म्हणून असं बेसल डोस भरतो. आणि त्यानंतर आम्ही रेस्ट पिरियडला सुद्धा ज्या वेळेस रेस्ट पिरियड असते का नाही, एक जानेवारी नंतर प्लॉट गेलेला असतो आमचा पूर्ण. त्यानंतर आम्ही खत पूर्णपणे भरून घेतो. त्यानंतर आम्ही रेस्ट महिनाभर पाणी देतो पूर्ण रेस्ट. अगदी महत्वाचा मुद्दा मांडलाय. आम्ही आमच्या वेलनेस बायोसायन्सच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना रेस्ट पिरियड मध्ये झाडाची कशी काळजी घ्यावी आणि कशी निगा राखावी याबद्दल अनेक वेळा सांगितलेलं आहे. आणि हीच शेतकऱ्यांकडून बऱ्याच वेळेस चूक होते की उत्पादन निघून गेल्यानंतर पुढचं उत्पादन धरेपर्यंत शेतकरी त्या झाडाकडे लक्षच देत नाही. आणि शेतकऱ्यांनी ही चूक करू नये हे आम्ही अनेक आमच्या वेलनेस बायोसायन्सच्या कार्यशाळांच्या माध्यमातून सांगत आलेलो. सांगायचं की आम्ही प्लॉटला कम्प्लीट 2 वेळा शेंडा मारलेला आहे. 2 वेळा शेंडा मारल्यानंतर शेंडा मारून सुद्धा आम्ही वेलनेस कंपनीचं डॉक्टर मॅच्युरिटी सुद्धा स्प्रे घेतलेला आहे. त्याचा उत्तम असा रिझल्ट भेटलेला आहे आम्हाला. त्याच्यानंतर सुद्धा अजून आमची पूर्ण काडी स्टॉपच आहे. म्हणजे त्या काडीतून कळीच निघते, शेंडा तर पुढे पळत नाही आमचा मॅच्युरिटी स्प्रे घेतल्यानंतर. एवढा चांगला रिझल्ट आम्हाला भेटलेला आहे. आणि मला असं वाटत नाही की कुठल्याच बागावर 40 दिवसात 40 सेटिंग आजपर्यंत कुणाला दिसलेलंच नाही. आणि कुणी दिसलं ज्याला विश्वास बसत नसेल का नाही त्यांना प्लॉट मध्ये यावं आणि मोपाव सेटिंग किती तुम्ही जेवढं लेट होईल का नाही तेवढं तुम्हाला जास्त सेटिंग दिसेल. बरोबर. त्याच्यानंतर अजून आपल्या चर्चेतून मला एक जाणवलं की एक काडीमर, फांदीमर नावाची समस्याबाबत आपलं बोलणं झालं होतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फांदीभर म्हणजे आपला जो डाळिंबाचा जे रोग आहे त्याला ह्या वर्षी खूप जाणवला. म्हणजे शॉर्ट बोरर त्याला म्हणते ते. आता आमचं त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे की आम्ही ते काय करतोय, पूर्ण झाड धुवून घेतोय औषधानं, बुरशीनाशक, कीटकनाशकानं. वर तर काय स्प्रे घेत नाही, खाली पूर्ण बुड धुवून घेतो. आणि त्या प्रमाणात आमच्या झाडात पूर्णपणे रोग तो नाहीच. 1-2 झाडावर जास्त प्रमाणात झाडावर म्हणजे 99% तर आमच्या झाडावर तो रोग नाही. आणि जरी झाडं बघितलं तरी आमचे तर झाड जर तुम्ही बुडं बघितलं तर एकदम पूर्ण सोनेरी कलरचे असे दिसतात झाड बुडं. कृषी आणि तो म्हणजे कृषी अमृत आम्ही जर वर्षी टाकतो 4 किलो बेसल डोस टाकतो त्या कृषी अमृतचा आम्हाला तो रिझल्ट आहे. तळेकर पिता पुत्रांना जी सेटिंग आपल्याला मिळालेली दिसते म्हणजे माझ्या पाहणीत आलेली ही सर्वात जास्त सेटिंग मला दिसलेली आहे. या सेटिंगचं पूर्व पायरी असते ती म्हणजे छाटणीचं नियोजन. तर आपण आता छाटणीचे नियोजन तळेकर पिता पुत्रांनी कसे केले त्याबद्दल जाणून घेऊया. एक सांगोल्याचे संग्राम माने जे मार्गदर्शन जे करतात छाटणीला, त्यांची टीम आहे आणि मार्गदर्शन त्यांच्या टीमनी हे झाड छाटलेले ती. आणि प्रत्येक वर्षी आम्ही आंबा आणि सीताफळ
हे त्यांच्याकडनं छाटून घेतो. त्यामुळं त्यांची छटणी ही कुठंच त्यांच्या छटणीला तोड नाही. त्यामुळं हे सेटिंग पण त्यांच्या छटणीला जे पेन्सिल साईज काडी जी लागते आणि छटणीला कुशल कामगार त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि त्यांना काही सांगावं लागत नाही. ते शेतकऱ्यांना नाही समजलं तर ते स्वतः छटणी योग्य ते शेतकऱ्याचं नुकसान कुठल्या करत नाही आणि छटणी करून तेच रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. छटणी महत्वाची, त्याच्याबरोबरच हे जे तुमचं वेलशेट नावाचं जे औषध आहे ते तर लागतंयच. बरोबर. त्याच्यात काही ते टाळून जमतच नाही तरच आपल्याला सेटिंग दिसते. बरोबर. आणि वेलचटणी तुम्हाला बघायचं तर कुठल्याही शेतकऱ्यांनी येऊन प्रत्यक्ष त्या वेलशेटचा रिझल्ट बघावा, छटणीचा रिझल्ट बघावा. नक्कीच आणि- नक्कीच. महाराष्ट्रातील म्हणजे असा प्लॉट तुमचा आहे हे बघितल्यावर आम्हाला इतका आनंद झाला. शेतकरी नक्कीच तुमच्या प्लॉट मध्ये येतात, येत राहतील. बरोबर आहे. आणि आले तर तुम्ही त्या नक्कीच जसं पंचकृषीतल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तसं इतरही भागातून शेतकरी आले तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करणार हीच तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. तर शेतकरी बांधवांनो, अशा ह्या आदर्श सीताफळाच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर मला एक जाणवलं की तळेकर पिता पुत्रांमध्ये म्हणजे अक्षरशः त्यांच्या मुलाने BSc ऍग्री केलंय. आज अनेक BSc ऍग्री झालेले किती विद्यार्थी किंवा किती मुलं आज प्रत्यक्षात शेती क्षेत्रात काम करताय हे आपण जाणूनच आहोत. तर त्या ज्ञानाचा वापर आज BSc ऍग्री शिकताना त्यांना झालेल्या ज्ञानाचा वापर ते आज त्यांच्या शेतीमध्ये करतायत आणि अक्षरशः इतका व्यवस्थित आणि योग्य व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना जे सेटिंग मिळत आहे ते आपल्याला प्रत्यक्षात दिसूच राहिलं. तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एवढंच सांगायला आवडेल की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्यांनी जसं सांगितलं की सीताफळाच्या रेस्ट पिरियडमध्ये सुद्धा झाडाची कशी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर झाड हे म्हणजे आपल्या घरासारखंच असतं, हे प्लॉट हा आपल्या घरासारखाच असतो आणि त्या घराची जशी आपण निगा ठेवतो तशी प्लॉटचीही कशी निगा ठेवली पाहिजे हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल की त्यांनी कशी निगा ठेवलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॉटची निगा ठेवली, वेळोवेळी योग्य व्यवस्थापन केलं, वेळोवेळी योग्य जर तुम्ही स्प्रे केला तर नक्कीच तुम्हाला जी सेटिंगची जी समस्या आहे ती समस्या कोणालाही जाणवणार नाही. आणि मुख्यत्वे कोणत्याही रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने हा प्लॉट आज आपल्याला दिसत आहे आणि ह्या प्लॉटचं महत्व नक्कीच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी जाणून घेतील आणि या तळेकर पितापुत्रांच्या वाटचालीवर ते मार्गक्रमण करतील हीच मी अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.